बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। तालुका अध्यक्षासह शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात पक्ष प्रवेश। नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। शरद पवार गटाचे देगलूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई, तालुका महिला अध्यक्षा तारेकश्वरी पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। नांदेड जिल्ह्यातील हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे। यापेक्षाही अनेक दिग्गज अजित पवार गटात प्रवेश करणार असून नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार असल्याची ग्वाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। तर पाहूया लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत। आज देगलूरचे अनेक वर्ष ज्यांनी नगरपालिकेत राज्य केलं ते ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर 1 चा पक्ष करण्याच्या दृष्टीनं माझे सर्व सहकारी हे कसोशीने प्रयत्न करतायत हे सांगण्याची आता गरज आहे असं मला स्वतःला वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे। काँग्रेस भाजपनंतर आता शरद पवारच्या राष्ट्रवादीत खिंडार पडली। असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आदरणीय दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे। अंकुश देसाई देगावकर हे गेल्या 8 वर्षापासून पवार साहेबांच्या गटाचे अध्यक्ष होते, परंतु त्यांना दादांचं नेतृत्व देखील माहिती आहे, म्हणून त्यांना देखील असं वाटलं की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे। म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन आज किमान 100च्या वर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे। जिल्हा परिषदेच्या देगलूरच्या सर्व जागा निवडून आणण्याचा विश्वास दाखवला। आता जर देगलूर तालुक्याची परिस्थिती बघितली तर देगलूरच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या जिंकू शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि मी कधी चुकीचं मत मांडत नाही। आणि तो जिल्हा परिषदेच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सगळे